हॅलो. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. वर्षावास सुरू होऊन आज 20 दिवस झालेले आहेत. या 20 दिवसांमध्ये वंदनीय भिक्खू संघ व समाजातील इतर प्रतिष्ठित मान्यवर यांची धम्मदेसना व महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन गेल्या 20 दिवसांपासून आपण वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान ग्रहण करीत आलेलो आहोत. आज या 20व्या व्याख्यानासाठी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत नाशिक येथून आदरणीय राजेंद्र भालशंकर सर. भालशंकर सर हे पाली भाषा प्रचार प्रसार प्रबोधन व संवर्धन या विषयांवर उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या पाली भाषा संशोधन व बहुउद्देशीय संस्था नाशिक या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. तसेच पाली भाषेचे गाढे अभ्यासक व पाली भाषा अभ्यासक्रमाचे नावलौकिक प्राप्त प्रशिक्षक आहेत. सदर विषयांशी संबंधित सातत्यपूर्ण व उल्लेखनीय पद्धतीने करीत असलेल्या विविध सक्रिय कार्यामुळे आदरणीय गुरुवर्य राजेंद्र भालशंकर सर हे सर्वदूर सुपरिचित आहेत. आज पाली भाषा शिकण्याचे व शिकवण्याचे उपक्रम या महत्वपूर्ण विषयावर आपल्या सर्वांस मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय भालशंकर सर आपल्या सर्वांसोबत उपस्थित झालेले आहेत. भालशंकर सरांचे मी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच या ठिकाणी उपस्थित तमाम उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या महत्वपूर्ण विषयास ग्रहण करण्यासाठी या व्याख्यानास जे जे उपस्थित झालेले आहेत ते समस्त उपासक उपासिका बंधू भगिनी यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपण अतिशय महत्वपूर्ण विषय ग्रहण करणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी आपले आजचे सन्माननीय व्याख्याते आदरणीय राजेंद्र भालशंकर सर यांना या व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक पाचारण करावे आणि त्यापूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे त्रिशरण पंचशील वंदना घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी. सर्वांना जय भीम. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध धम्माचा प्रसार प्रचार करीत भ्रमण करीत असलेले आणि स्वतःला अरहंत होण्याकरिता श्रम करीत असलेले सर्व श्रमण बुद्ध भिक्खू बुद्ध पुत्र यांना आपल्या सर्वांच्या वतीनं क्षमा याचना करतो. म्हणते आम्हा सर्वांकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या याचनेनंतर सर्व भिक्खू संघाला आम्ही पंचांग प्रणाम करतो.
आज या व्याख्यानाचं 19वे पुष्प गुंफण्याकरिता ज्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे ते पाली भाषेचे प्रचारक आदरणीय राजेंद्रजी भालशंकर सर यांचं स्वागत करतो आमच्या सर्वांच्या वतीनं आणि त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. या व्याख्यानासाठी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे उपासक श्रोते उपासिका उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना मी वंदन करतो. माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असलेले त्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र उमेशजी पाठारे आणि सर्व बंधू भगिनींनो, आपण भालशंकर सरांना ऐकू तत्पूर्वी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. सगळ्यांनी जिथे असाल तिथे जसे असाल तसे हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय नमो धम्माय
नमो संघाय इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपण आज 20व्या दिवसाला 19वा व्याख्यान राजेंद्र भालशंकर सर यांचा ऐकणार आहोत। पाली भाषेचा प्रचार आणि त्याचे प्रचार प्रचारार्थ उपक्रम असा त्यांचा विषय आहे। पाली भाषेचा प्रचार म्हणजेच बुद्ध धम्माच्या प्रचाराला गती आणण्याचं एक माध्यम, एक साधन। कारण पूर्ण त्रिपिटक पाली भाषेमध्ये आहे आणि त्यामुळं पाली भाषा येणं, त्याचे अर्थ समजणं बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी अति आवश्यक आहे। बुद्धविहार समन्वय समिती अखिल भारतीय स्तरावर आम जनतेमध्ये तो प्रयत्न करीत आहे, पण आम्ही पाली भाषेचे जाणकार नाही। आम्ही शोध घेतो की पाली भाषा कोण जाणतं, कोण शिकवू शकते, आणि त्या दृष्टीनं आम्हाला नागपुरात आदरणीय डोंगरे मिळाले, कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं। भोपालमध्ये आम्हाला अमृतलाल उके मिळाले, कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं। आणि आम्ही हताश झालो, पण आदरणीय नंदकिशोर दादा साळवे आणि राजेंद्र भालशंकर हे दोन प्रचारक पाली भाषेच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये चांगलं काम करतात आणि त्यांचा आधार बुद्धविहार समन्वय समितीला वाटला। डॉक्टर गटपाल सर दिल्लीला राहतात, ते पाली भाषेचे सर्वश्रेष्ठ जाणकार आहेत, त्यांची आम्हाला मदत होईलच। ते आमचं प्रशिक्षण घेण्यासाठी पण तयार आहेत आणि आम्ही तसा प्रयत्न देखील करत आहोत। आज पाली भाषेच्या प्रचाराचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये पाली विभाग आहे, मुंबई विद्यापीठामध्ये पाली विभाग आहे आणि नाशिकला पाली भाषा प्रचार बहुउद्देशीय संस्थेला पाली भाषेचा 6 महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे। मी सर्वप्रथम त्या संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि विशेषतः भालशंकर सर आणि नंदकिशोर दादा साळवेंचं मी अभिनंदन करतो, त्यांना मंगलकामना व्यक्त करतो। आणि खानदेशामध्ये निश्चितपणे त्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा पाली भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निश्चितच उपयोग होईल असा आम्हाला विश्वास आहे। ही गोष्ट जनतेपर्यंत नेता यावी, जनतेला ह्या गोष्टीची माहिती व्हावी। आपल्याजवळ दुसरं कोणतंही माध्यम नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये
या महामारीच्या काळात आपल्याला गावोगावी फिरणं देखील शक्य नाही. परंतु बुद्धविहार समन्वय समितीच्या जे काही वेगवेगळे माध्यम आहेत त्या माध्यमातून मग हे ऑनलाईन व्याख्यानमाला असो, 13-14 तारखेला होणारं अधिवेशन असो, त्या अधिवेशनच्या निमित्तानं जे काही भ्रमंती होईल त्याचा लाभ आम्ही ह्या गोष्टीचा प्रसार करण्यासाठी निश्चितपणे करू. आणि म्हणून आज भालशंकर सरांना हा विषय देऊन ती गोष्ट, त्या उपक्रमाचं स्वरूप काय राहणार आहे आणि त्या उपक्रमाचा लाभ कसा घ्यायचा आहे, उपासकांनी काय करायचं आहे आणि संस्था त्याच्यामध्ये उपासकांना कशा पद्धतीनं पाली भाषा शिकवण्यासाठी मदत करणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी आम्हा सर्वांच्या वतीनं राजेंद्र भालशंकर सर यांना याचना करतो, दोन्ही हात जोडून याचना करतो की आपण आम्हा सर्वांना पाली भाषा प्रचाराचा जे काही हे उपक्रम आहे त्याविषयी अवगत करून आम्हाला उपकृत करावं. आदरणीय भालशंकर, राजेंद्र भालशंकर सर. हॅलो भाऊ, भालशंकर सरांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी 2 महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याची मंगल कामना व मंगल मैत्री होईपर्यंत कृपया कोणीही लेफ्ट होऊ नये ही सूचना आपण आजपर्यंत वारंवार देत आलेलो आहोत. आदरणीय अशोक भाऊ आणि मी, आम्ही दोघांनीही ही सूचना वारंवार दिलेली आहे. कृपया या सूचनेकडे आपण लक्ष द्यावं, या सूचनेचा सन्मान करावा व या सूचनेचं पालन करावं. तसंच ज्यांनी नंबर टाकले नसेल सांगतोय. दुसरी सूचना महत्वाची अशी आहे की आम्ही वारंवार आपले नाव व संपर्क क्रमांक आम्हाला द्यावे अशी देखील अनेक वेळेस विनंती केलेली आहे. काही सदस्य वारंवार आपली माहिती देत आहेत. त्यांना नम्रपणे सूचना आहे की सर, आपण एकदा जर नंबर आम्हाला दिला आहे तर त्यानंतर आता यापुढे कृपया आपण नंबर आणि नाव देऊ नये, कारण ते ऑलरेडी आमच्याकडे नाव आणि नंबर रजिस्टर झालेला आहे. दुसरी महत्वाची सूचना की ज्यांनी अजूनपर्यंत आपले नाव व संपर्क क्रमांक दिलेला नाहीये त्यांच्याशी आम्हाला संपर्क करता येत नाही, म्हणून आम्ही ही वारंवार सूचना देत आहोत. तिसरी महत्वाची सूचना आहे की व्याख्यानास जॉईन झाल्यानंतर आपण कोणीही आपला व्हिडिओ सुरू ठेवू नये. त्याचे तांत्रिक बाजू जी आहे ती सांभाळताना आम्हाला ज्या अडचणी येतात त्यातून ही सूचना आलेली आहे की ज्यावेळेस आपण व्हिडिओ सुरू ठेवता त्यावेळेस इकडे रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम होतो. आताही मी बोलतो आहे तर आता बघा, आपल्या एका उपासकाचा व्हिडिओ सुरू आहे, तर त्यांना विनंती आहे कृपया, मला वाटतं बहुतेक गणवीर साहेब आहेत, आदरणीय गणवीर साहेब, कृपया आपला व्हिडिओ बंद ठेवा आणि प्रत्येकाने बघा जाणीवपूर्वक आपला व्हिडिओ बंद आहे. ठीक आहे, या 2-3 सूचना महत्वाच्या सूचना होत्या. यानंतर मी आदरणीय राजेंद्र भालशंकर सर यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. हॅलो. हो सर, आवाज येतो आहे. हा हा सर, आवाज येतोय? हो सर, आवाज येतो आहे. हा, ओके ओके ओके. हा, फक्त व्हिडिओ ऑन कराल सर. हा येस सर. आता ओके सर. ओके ओके. हो, व्हिडिओ ऑडिओ दोन्ही क्लिअर आहे सर. सर्वप्रथम भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य अशोक भाऊ सरस्वती बोधी, त्याचबरोबर मुख्य संयोजक प्राध्यापक उमेश पठारे सर यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी बुद्ध विहार समन्वय समितीच्या माध्यमातून जो काही उपक्रम चालू आहे वर्षावासानिमित्त, तर त्या उपक्रमामध्ये मला
पाली भाषेच्या संदर्भामध्ये किंवा पाली भाषेचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी इथे पाचारण केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आपला जो विषय जो आहे पाली भाषा प्रचार प्रसार व पाली भाषा प्रचार प्रसारासाठी असलेले उपक्रम. तर मित्र हो, मला या ठिकाणी स्वतःचा एक अनुभव इथे सांगण्याची माझी इच्छा आहे. तो सर्वप्रथम मी सांगणार आहे. कारण पाली भाषा शिकणं किती महत्वाचं आहे आणि त्यामुळे पाली भाषा शिकल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात किंवा समाजाला काय फायदे होऊ शकतात याचं मी तुम्हाला कथन करणारच आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ही पाली भाषेतील जे काही गाथा ज्या होत्या त्या गाथा मी नेहमीच ऐकत आलेलो होतो. परंतु त्या पाली गाथेचा मला अर्थ त्यावेळेस समजत नव्हता किंवा कोणी सांगण्याचा प्रयत्नही करत नव्हतं. आणि जर सांगितला तरी त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने माहिती आहे, ज्या प्रकारे माहिती आहे त्या गाथेचा अर्थ, तर तो त्याप्रमाणे सांगत होता. परंतु 2-3 व्यक्तींना विचारल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स पण येत होता, म्हणजे फरक पडत होता. तर मग साहजिकच माझी उत्सुकता वाढायची की हे असं काय, एक जण असा अर्थ सांगतो, एक जण असा अर्थ सांगतो. तर मी स्वतःच त्यावेळेस ठरवलं की आपण भविष्यामध्ये आपण ही पाली भाषा शिकूया आणि ह्या सगळ्या गाथा ज्या आहेत किंवा बुद्धांचे जे पाली भाषेमधले जे वचन जे आहेत हे आपण स्वतः वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ. ही माझी मनीषा होती. आणि बघा, मी नाशिकला इकडे नोकरीनिमित्त आल्यानंतर नाशिकमध्ये एक पाली भाषेचा कोर्स सुरू झाला. 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू झाला आणि मला खूप आनंद झाला. मी सर्वात प्रथम तिथे ऍडमिशन घेतलं आणि जसंही त्या क्लासमध्ये मला पाली भाषेचा म्हणजे महत्व आणि बुद्धांचे वचन यांचे जे काही अर्थ जे आहेत, जसे काही म्हणजे जातकथामधून धम्मपदामधून किंवा थेर गाथा, थेरी गाथा याच्यामधून जसे जसे समजायला लागले तसं तसा धम्म शुद्ध स्वरूपामध्ये मला कळायला लागला. आता त्या 1 वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की मी जे काही ते शिकलो ते म्हणजे जर समजा टोटल काउंट जर केला तर त्यामध्ये म्हणजे हे जे भव्य आणि दिव्य जे साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे किंवा बुद्धांचे वचन आहे, त्यामधले म्हणजे सागराच्या किनारी जे असतात वाळूचे कण, त्याच्यातला एक कण सुद्धा नव्हता. इतकं मोठं हे साहित्य, पण 1 वर्षामध्ये त्यातला एक कण सुद्धा मी पूर्ण शिकू शकलो नाही. कारण ते साहित्य इतकं प्रचंड आहे की जर तुम्ही बायबलचा विचार केला तर त्याच्या 7 पट हे बौद्ध साहित्य आहे आणि रामायणाचा जर विचार केला तर त्या साहित्याच्या 3 ते 4 पट हे साहित्य आहे. इतकं मोठं साहित्य कोणत्याही धम्मामध्ये किंवा कोणत्याही संप्रदायामध्ये इतकं मोठं साहित्य, तेही म्हणजे विज्ञानावरती आधारित, सत्यावरती आधारित, अंधश्रद्धेच्या अगदी विरुद्ध आणि सर्वांसाठी लागू होणारं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला बुद्ध साहित्यामध्ये सापडतं किंवा बुद्ध वचनांमध्ये सापडतं. तर हे जे त्या 1 वर्षामध्ये मी शिकलो, त्या 1 वर्षाच्या याच्यापासून मला जी पाली भाषेची जी गोडी लागली ती म्हणजे मी रात्रंदिवस त्या पाली भाषेचे जे काही ग्रामर आहे किंवा काही वचन आहेत ते शोधणे, ते वाचणे आणि जसा जसा मला अर्थ कळायला लागला आणि जसा आनंद व्हायला लागला तर तो म्हणजे त्याला गणना नाही, तो अगणित अनमोल आनंद होता. म्हणजे त्याच्यासारखा आनंद मला कुठेही लाभला नाही. आणि जे काही मी आधी ऐकलेलं होतं, जे काही आधी समजलेलं होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला नवीन कळाल्या.
आणि हे कळत असताना मला साहजिकच असं वाटत होतं की हे जर मला कळालं आहे तर दुसऱ्याला पण कळणं हे फार आवश्यक आहे. कारण समाजामध्ये बुद्ध वचनांच्या बाबतीमध्ये खूप 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 संभ्रमाचं वातावरण आहे. म्हणजे बुद्धांनी ज्या उद्देशाने एखादा शब्द वापरला असेल, एखादी गाथा म्हटली असेल, एखादं पद असेल, तर त्या गाथेचा अर्थ जो गर्भित अर्थ आहे, बुद्धांना अपेक्षित अर्थ आहे, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर बुद्धांनी असंही सांगितलं आहे की जर तुम्ही धम्म कोणाला सांगत असाल तो अर्थ म्हणजे अर्थासहित आणि व्यंजनन म्हणजे ग्रामर सहित, अर्थ आणि ग्रामर सहित तुम्ही तो धर्म लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, त्याचा गर्भित अर्थ गेला पाहिजे. जर तसं होत नसेल तर त्या सांगणाऱ्याला दुष्कृत अपराध लागेल. म्हणजे बघा, भगवान बुद्धांनी भाषेला निवृत्ती, भगवान बुद्ध निवृत्ती म्हणत होते. निवृत्ती म्हणजे काय की जी बोली भाषा जी असते, आपली स्वतःची बोली भाषाची, त्या निवृत्तीला भगवान बुद्धांनी किती महत्व दिलेलं आहे. तर ही भाषा जी आहे ही समजल्याशिवाय आपल्याला पूर्णपणे बुद्ध धर्म शुद्ध स्वरूपामध्ये कळणार नाही, याची जाणीव मला त्यावेळेस झाली. त्यानंतर मी डिप्लोमा झाल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये मी सेकंड नंबर आलो आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आपल्या या पुढचं जीवन आपलं पूर्ण पाली भाषा शिकण्यामध्ये आणि बुद्ध वचनांचा अभ्यास करण्यामध्ये आपल्याला व्यतीत करायचं आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ही खुणगाठ मी बांधली आणि मी व्यवसायाने इंजिनियर आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि नाशिकमध्ये सीडीओला महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये सेक्शनल इंजिनियर म्हणून मी काम करतोय. माझे जे इतर जे कामं जे आहेत ते मी सगळे बंद केले आणि फोकस फक्त ऑफिस आणि आपला हा अभ्यास याच्याकडे मी वळवला. आणि त्यानंतर मी मुंबईच्या विद्यापीठामध्ये MA ला ऍडमिशन घेतलं आणि नंतर हा जो खजिना जो आहे हा खजिनाच माझ्यासमोर उभा राहिला. मुंबई विद्यापीठामध्ये मॅडम योजना भगत मॅडम या अत्यंत सुंदर पद्धतीने आम्हाला धम्म शिकवत होते आणि हळूहळू आम्हाला, मी नाशिकवरून तर मुंबईला जात होतो, दर रविवारला प्रवास करत होतो, परंतु कधीही मला थकवा आला नाही, आजारी पडलो नाही. नेहमी उत्साह, प्रत्येक दिवसाला माझा उत्साह वाढत होता. तर तिथे MA केल्यानंतर परत मी नेट केला आणि आता PhD ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हे सांगण्याचा उद्देश मित्रांनो, मी माझं स्वतःचं कौतुक करत नाही किंवा स्तुती करत नाही. तर ही जी गोडी जी आहे, जोपर्यंत तुम्ही पाली भाषा शुद्ध स्वरूपामध्ये शिकत नाही किंवा जाणत नाही तोपर्यंत ही धम्माच्या बाबतीतली गोडी तुमच्यामध्ये रुजणार नाही. आणि जोपर्यंत गोडी रुजणार नाही तोपर्यंत धम्म समजणार नाही आणि धम्म समजणार नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा उत्पन्न होणार नाही. कारण ह्या गोष्टी ज्या आपण समजतो बघतो त्या वरच्या स्तरावरती सगळ्या असतात. ज्या श्रद्धा निर्माण झाल्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये शरीरामध्ये जे काही बदल होतात आणि जो काही आपण संकल्प करतो तो संकल्प ह्या श्रद्धेमुळे यशाकडे आपल्याला घेऊन जात असतो. आणि ही श्रद्धा केव्हा उत्पन्न होते की ज्यावेळेस आपल्याला विश्वास वाटतो. श्रद्धा म्हणजे काय, विश्वास. त्याचा काय म्हणतात त्याला, अंधश्रद्धा आपण म्हणतो, तर तो भाग वेगळा आहे. पण श्रद्धा ही सुद्धा धम्म शिकण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. हे भगवान बुद्धांनी विविध सूक्तामध्ये सगळीकडे सांगितलेलं आहे. तर ही श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर मनुष्य आपोआप शीलाचं पालन करतो, समाधीचं पालन करतो, प्रज्ञा प्राप्त करतो, संयोजन बंधन काय जे असेल ते नष्ट करतो आणि त्यानंतर मग स्वतःपन्न होतो, सगदागामी, अनागामी, नंतर अरहंत, निब्बान वगैरे. हा असा एक प्रवास जो आहे हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर हे जे पाली भाषेचं जे महत्व जे आहे, हे महत्व जोपर्यंत आपण समजत नाही, आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण धम्माच्या मार्गावरती जाऊ शकत नाही. आणि आता मग हे कोण सांगणार आपल्याला?
पाली भाषेचं महत्व म्हणा किंवा त्याचं उपयोग जो आहे हे कोण सांगणार, तर तुमच्या आमच्या सारखे जे काही जाणकार लोक आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी येते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, तर ती कोणत्या कारणास्तव दिली की तुमच्या मनाचा विकास व्हावा, तुम्ही ज्या विषमतेमध्ये जे जखडलेले आहेत ते विषमतेमधून तुम्ही बाहेर पडावे, यासाठी आपल्याला धम्म दिला बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी ओळखलं की मनाचा विकास फक्त एकाच धर्मामध्ये होऊ शकतो, तो म्हणजे बुद्ध धम्म. बुद्धांची शिकवण जी आहे त्या शिकवणीद्वारेच तुमच्या मनाचा विकास होऊ शकतो. आणि ही भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी जी आहे ही बाबासाहेबांनी आपल्यावरती सोपवलेली आहे. मग ही सोपवलेली असताना आपलं कर्तव्य आहे की योग्य मार्गाने धम्म शिकणे, धम्म समजून घेणे, त्यानंतर दुसऱ्यांना इतरांना सांगणे, त्यांचंही कल्याण करणे, ही परंपरा ही आपोआप ही पुढे चालू राहिली पाहिजे. तर यासाठी पाली भाषा शिकणं किती गरजेचं आहे, तिचा प्रचार करणं किती गरजेचं आहे, आणि या देशामध्ये किंवा आपल्या या महाराष्ट्रामध्ये पाली भाषा शिकण्यासाठी काय काय साधनं उपलब्ध आहेत, कोणत्या ठिकाणी हे साधनं उपलब्ध आहेत, आणि हे जे उपक्रम आहेत या उपक्रमामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकवलं जातं हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम पाली भाषा जी आहे याचा उगम कुठे आहे, त्याचा विकास कसा झाला, त्याची प्रगती कशी झाली किंवा त्याचं महत्व काय हे आपण समजून घेऊ. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याच देशामध्ये ही भाषा कशा प्रकारे शिकवली गेली किंवा लुप्त झाली, किंवा भगवान बुद्धांचा धम्म कसा लुप्त झाला, परत कसा आला, आणि त्याचबरोबर बाहेरच्या देशामध्ये ही पाली भाषा म्हणा किंवा धम्म कसा गेला, आणि तिथे काय काय उपक्रम राबवले जातात, तिथे कशा पद्धतीने लोक शिकतात आणि कशा प्रकारे उपक्रम राबवतात, म्हणजे शैक्षणिक उपक्रम, त्याचबरोबर बुद्ध विहारांच्या माध्यमातून जे काही संस्कार केले जातात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, पाली भाषा जी आहे तिचा उगम कुठं झाला याच्याबद्दल बरेचशा जे काही स्कॉलर जे आहेत किंवा जे काही तज्ञ आहेत, विचारवंत आहेत, पंडित आहेत, यांच्यामध्ये मतभेद आहेत. परंतु सर्वांचा एकत्र जर विचार केला तर आपण पाली भाषेचा जो उगम जो आहे तो बिहारमध्ये पाटलीपुत्र नावाचा जो भाग जो आहे, म्हणजे उत्तर भारत जो आहे त्या भागामध्ये उगम झालेला आहे. तर ह्या पाली भाषेचं त्यावेळेचं नाव पाली भाषा नव्हतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा पाली शब्द जो आहे हा त्यावेळेस अस्तित्वात नव्हता. तर ह्याच पाली भाषेला त्या ठिकाणी मागधी भाषा म्हणून उच्चारलं जात होतं. त्याचबरोबर थोडा काही अंतराने पुढे भाषा बदलली, त्याचबरोबर ती अर्धमागधी पण म्हटली जात होती. तर मागधी आणि अर्धमागधी हे पाली भाषेचेच रूप आहेत. आणि त्याचबरोबर ही बोली भाषा असल्यामुळे, पाली भाषा ही बोली भाषा असल्यामुळे तिला प्राकृत भाषेमध्ये वर्गीकरण करण्यात आलं. आता ही प्राकृत भाषा म्हणजे नेमकं काय, प्रकृतीने तयार केलेली भाषा. ह्या प्रकृतीने तयार केलेली भाषा ही आपोआप जन्माला येत असते. तिला काही शिकवायची गरज नसते, तिला कोणत्या प्रकारचे नियम नसतात, काही सूत्र नसतात. जशा भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात त्या भावना इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या पद्धतीचे आपण उच्चारण करतो, हावभाव करतो, आपल्या शरीराचे अवयवांची जी काही हालचाल करतो, त्यानुसार आपल्या समोरच्या व्यक्तीला हे सगळं कळत असतं. आणि तशी ही भाषा प्राकृत भाषा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जात होती. त्याचबरोबर दुसऱ्याही अनेक भाषा होत्या. पैशाची नावाची होती, शौरसेनी नावाची भाषा होती. परंतु ह्या सगळ्या भाषांमधून भगवान बुद्धांनी पाली भाषा म्हणजे तत्कालीन मागधी भाषेचं म्हणजे हे आपलं चॉईस केला, थोडक्यात निवडली भाषा. बुद्धांचा उपदेश करण्यासाठी ही पाली भाषा निवडली. कारण का, की ही तळागाळापर्यंत पोहोचलेली भाषा होती, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेली भाषा होती. आणि उच्चारण आणि व्याकरण जे आहे अतिशय साधा आणि सरळ होतं.
त्या काळामध्ये छंदस भाषा पण होती, परंतु ती भाषा एका विशिष्ट वर्गासाठी सीमित होती. ती भाषा एका विशिष्ट वर्गासाठी सीमित होती आणि बुद्धांना हा संदेश, बुद्धांना हा उपदेश हा सर्व म्हणजे टॉप पासून तर शेवटच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा होता. म्हणून सगळ्यांना समजेल, अवगत होईल अशी भाषा भगवान बुद्धांनी निवडली आणि त्याच भाषेमधून भगवान बुद्धांनी उपदेश दिलेले आहे. तर हा जो पाली भाषेचा उगम आपण म्हणतो, तर तो कोणी विंध्य प्रदेशामध्ये म्हणतो, कोणी कलिंग जो भाग जो आहे की जिथे सम्राट अशोकाने मोठं युद्ध केलं तिथे आहे. कोणी इंदोर वगैरे उज्जैन ह्या भागामध्ये जिथे सम्राट अशोकानी चं राज्य होतं त्या ठिकाणी आहे. असे अनेक मतांतर आहेत. परंतु जर सगळ्यांचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये विशिष्ट म्हणजे उत्तर पूर्व भागामध्ये जे काही प्रदेश जे होते त्या ठिकाणी ही भाषा बोलली जात होती. ह्या भाषेचं महत्व मी तुम्हाला सांगितलंच आहे की ही ग्रंथाची भाषा जी आहे, बुद्ध वचनाची भाषा आहे, ही शिकल्याशिवाय आपल्याला बुद्धांचे वचनांचे अर्थ समजणार नाही किंवा दुसऱ्याला सुद्धा आपण ते सांगू शकणार नाही. अशा प्रकारचं हे जे महत्व जे आहे, हे महत्व जोपर्यंत आपल्याला समजत नाही किंवा आपण जाणत नाही तोपर्यंत आपण ते वाचण्याचा शिकण्याकडे वळणार सुद्धा नाही. त्याचबरोबर या भाषेचा विकास जो आहे, पाली भाषेचा विकास जो आहे हा कशा पद्धतीने झाला. पाली भाषा ही प्राकृत भाषा होती, बोली भाषा होती, परंतु कालांतराने ह्या भाषा बोलणाऱ्यांची वाढ झाली आणि मगध राज्यामध्ये की जे त्या काळामध्ये त्या गण राज्यामध्ये हे राष्ट्र जे होतं मगध राष्ट्र हे अतिशय प्रभावशाली होतं. ह्या प्रभावशाली राज्याने बरेचसे राज्य एकत्र किंवा त्याच्यावरती राज्य त्यांनी केलं होतं. तर त्या सगळ्यांची मिळून राजभाषा म्हणून ह्या भाषेला मान्यता दिली. राजभाषेला मान्यता दिल्यामुळे आणि बोली भाषा असल्यामुळे ह्या भाषेला एक वेगळं वैभव प्राप्त झालं. त्याच भरीसभर नंतर भगवान बुद्धांनी ह्याच भाषेला आपलं बुद्ध वचन जे आहे ते समजून सांगण्यासाठी किंवा उपदेश करण्यासाठी याच भाषेची निवड केल्यामुळे त्या भाषेला एक उच्च स्थान जे म्हणतो आपण ते प्राप्त झालं. आणि ह्या भाषेमध्ये जे काही उपदेश सांगितले गेले, जे काही वचन सांगितले गेले, हे वचन सगळे मुखदगत असायचे. त्या काळामध्ये जे काही धार्मिक वचन असायचे किंवा उपदेश असायचे, गाथा असायचे, ते रिटन फॉर्म मध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला कुठेही आढळले नाही. त्या काळामध्ये ब्राह्मणांची पण अशी संस्कृती होती की त्यांचे काही जे काही श्लोक असतील किंवा काही धार्मिक श्लोक असतील हे गुरु शिष्य परंपरेप्रमाणे एक जनरेशन टू दुसरी जनरेशन मध्ये मुखदगत ते पास करत होते, कुठे लिखित स्वरूपामध्ये करून ठेवत नव्हते. कारण त्याच्या मागचा हेतू असा होता की हे जे ज्ञान जे आहे हे ज्ञान इतरांनी अवगत करू नये किंवा शिकू नये, समजू नये. हा उद्देश ब्राह्मणांचा किंवा त्या काळी तत्कालीन जी ब्राह्मण संस्कृती होती हा त्यांचा हेतू होता. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचा ज्यावेळेस म्हणजे उपदेश किंवा बुद्ध वचन लोकांना समजायला सांगितले, बुद्धांनी सुरुवात केली, त्यावेळेस सुद्धा हे वचन जे आहेत हे मुखदगत भिक्खू गण जे आहेत हे मुखदगत करत असत आणि ते सुद्धा एकमेकांना ते पास करत असत. असे अनेक वर्ष चालू राहिलं. बुद्धांचे वचन लिखित स्वरूपामध्ये आपल्याला ज्यावेळेस चौथी संगती श्रीलंकेमध्ये झाली त्यावेळेस प्रथमतः त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये बुद्ध वचन आपल्याला आढळून आले. तर पहिल्या तीन संगतीमध्ये कुठल्याही प्रकारे लिखित स्वरूपामध्ये ही भाषा नव्हती आणि लिखित स्वरूपामध्ये नसल्यामुळे ही भाषा जी आहे किंवा हे बुद्ध वचन जे आहे हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नव्हते. किंवा आता पण
जे काही ग्रंथ जे आहेत, जो काही सिलेबस आहे, जो शिक्षणक्रम आहे, हा अगदी उच्च स्तरावरती म्हणजे विद्यापीठ लेव्हलला असल्यामुळे ज्या लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे ते सुद्धा अजूनपर्यंत पोहोचत नाही. परंतु हळूहळू आता परिस्थिती बदलत आहे, त्यावरती आपण येणारच आहोत. तर हे एकंदरीत चित्र जे आहे, हे चित्र जे पूर्वीच्या काळामध्ये जे होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस ह्या भाषेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार झाला, सगळीकडे बुद्धांचे वचन लोकांना पटायला लागले, समजायला लागले, ते तथ्य समजायला लागलं, त्यावेळेस लोकांनी बुद्धांच्या प्रवज्या घेऊन भिक्खुगणांमध्ये सामील होऊन मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. साहजिकच जे काही ब्राह्मण संस्कृती होती, त्या ब्राह्मण संस्कृतीच्या एकदम विरोधाभास अशी ही श्रमण संस्कृती भगवान बुद्धांनी सुरू केली होती. त्यामुळे ब्राह्मण संस्कृतीला फार मोठा फटका बसत होता, त्यांना फार मोठं नुकसान होत होतं. कारण लोक प्रश्न विचारत होते किंवा तर्क वितर्क करत होते, तर त्याला उत्तर देणं ह्या ब्राह्मण संस्कृतीला कठीण जात होतं. तर हे ज्या वेळेस वातावरण तयार झालं, तर त्यावेळेस येमळू कुलामधील 2 ब्राह्मण भिक्खू जे आहेत ते भगवान बुद्धाकडे आले आणि त्यांना भगवान बुद्धांना प्रश्न केला किंवा त्यांनी विनंती केली. कारण त्यांना ही जर परिस्थिती जर राहिली तर आपली संस्कृती नष्ट होईल, आपले जे काही धर्माचे किंवा जे आध्यात्मिक जे काही लेव्हलचे गाथा आहेत किंवा तत्व जे आहेत, हे कोणीही आचरणात आणणार नाही किंवा मानणार नाही अशी भीती ज्यावेळेस त्यांना वाटली, तर त्यांनी एक आयडिया करायचं, म्हणजे त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की हे जे लोक भगवान बुद्धांचे जे वचन आत्मसात करतायत, आचरणात आणतायत, तर हेच वचन जे आहेत आपण छंदस भाषेमध्ये ट्रान्सफर करू आणि ट्रान्सफर करताना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्या करून घेऊ शकतो. ह्या हेतूने ते भगवान बुद्धांकडे आले आणि त्यांनी भगवान बुद्धांना नम्रपणे विनंती केली की हे गौतमा, हे जे बुद्ध वचन तुम्ही सांगताय, तर हे बुद्ध वचन आम्हाला छंदस भाषेमध्ये ट्रान्सफर करायचे. ट्रान्सफर म्हणजे भाषांतर करायचं आहे, तर तुम्ही त्याला आम्हाला परवानगी द्या. तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी इतकं स्पष्टपणे त्या दोघा बंधूंना सांगितलं की जे काही पाली भाषेमध्ये बुद्ध वचनात आहेत, ते बुद्ध वचन मी तुम्हाला छंदस भाषेमध्ये. आता ही छंदस भाषा जवळजवळ आताची जी संस्कृत भाषा जी आहे, नवीन अलीकडच्या काळामध्ये आलेली, तर त्या भाषेच्या मिळती जुळती भाषा होती त्या काळी. तर त्या भाषेमध्ये मी तुम्हाला या बुद्ध वचनांचं ट्रान्सलेशन करण्याची परमिशन देणार नाही, असं स्पष्ट, न अनुजानामी, म्हणजे मी परमिशन देणार नाही असं स्पष्ट त्यांनी त्या येमळू कुलातले जे 2 ब्राह्मण होते त्यांना सांगितलं. आणि जर का तुम्ही तो अपराध केलाच, भाषांतर केलंच, तर तुम्हाला सुद्धा दुष्कृत अपराध लागेल. हा दुष्कृत अपराध म्हणजे एक प्रकारचा कलंक त्या काळामध्ये समजला जात होता. तर भगवान बुद्धांनी इतक्या स्पष्टपणे नकार का द्यावा, त्याच्या मागेही कारण असतील. कारण की छंदस भाषा ही एका विशिष्ट उच्च वर्णीय भाषा, जे वर्गीय लोक होते त्यांची सीमित भाषा होती. आणि दुसरी गोष्ट, भाषांतर करताना भगवान बुद्धांना जो त्या गाथेचा किंवा त्या वचनांचा जो गर्भित अर्थ आहे सांगायचा, त्याचाही अर्थ बदलू शकत होता. अशा अनेक कारण होते, त्यामुळे भगवान बुद्धांनी त्याला नकार दिला. परंतु मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भगवान बुद्धांच्या नंतर ज्यावेळेस काही घडामोडी घडल्या, तर ब्राह्मण लोकांनी शेवटी बुद्धांचं जे काही वचन जे आहे, त्रिपिटक आहे, ते महायान च्या माध्यमातून संस्कृतमध्ये हे ट्रान्सलेट केलेलंच आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्जेक्शनल मिळतील किंवा समजतील.
आता जे लोक संस्कृत जाणतात, जे बुद्धांचं त्रिपिटक वाचतील त्यांना ते लक्षात येईल आणि त्यांनी पालीचं पण त्रिपिटक वाचलेलं पाहिजे, म्हणजे कंपॅरिझन मध्ये ते तुम्हाला कळेल. तर हे ते का करू शकले, हे ब्राह्मण जे का करू शकले, की कारण त्यांनी पाली भाषा पण शिकलेली होती, माहिती होती आणि संस्कृत पण माहिती होतं. म्हणजे एक प्रकारचे हे एवढे जे काही साहित्य आहे, तत्वज्ञान जे आहे, त्याला पूर्ण उलटा पालट करण्यामध्ये ते समर्थ ठरले. परंतु हे भगवान बुद्धांचं जे वचन जे आहे, की ज्यांच्यासाठी ते भगवान बुद्धांनी दिलेलं आहे, ते ऍज इट इज त्याचं रक्षण करण्यासाठी आपण सामान्य माणसं जे आहोत, आपण खूप म्हणजे त्याचं रक्षण करण्यास आपण असमर्थ ठरलो. आणि ह्या असमर्थामुळे म्हणजे भगवान बुद्धांनी तर असे म्हटलंय की धम्मस्य असमानता, धम्मस्य असमानता धम्मस्य परिहायंती, म्हणजे तुम्ही धर्माचं श्रवण केलं नाही तर धर्माची हानी होते, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं. आणि सुरक्षितपणे आणि चांगल्या प्रकारे त्याचा अर्थ आणि व्यंजन जे आहे हे सांगितल्यामुळे धर्म हा चिरकाल टिकून राहू शकतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हे करण्यामध्ये आपण खूप असमर्थ ठरलेलो. मधल्या काळामध्ये क्रांती प्रतिक्रांती झाली, बुद्धांचा धम्म जो आहे हा लुप्त झाला, त्यानंतर पाली भाषा ही सुद्धा लुप्त झाली. भगवान बुद्धांचे जे धम्मग्रंथ जे आहेत ते सगळ्या प्रकारे नष्ट करण्यात आले, जाळण्यात आले. सुदैवाने त्या काळामध्ये जे काही बाहेरून आलेले लोक होते इथे अभ्यास करणारे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सम्राट अशोक राजांनी तिसऱ्या संगतीच्या वेळेस इथून बाहेरच्या देशांमध्ये जे काही भिक्खू धम्माच्या प्रचार प्रसारासाठी पाठवले होते आणि ते जे काही धम्म संपदा घेऊन गेले होते ते बाहेरच्या देशामध्ये, ते ऍज इट इज राहिल्यामुळे आपल्याला परत धम्म आज म्हणजे बघायला मिळतोय, वाचायला मिळतोय. असं जर झालं नसतं, सम्राट अशोकांनी असं जर काही केलं नसतं, तर आज हे जगामध्ये मानवतेचं कल्याण करणारे हे एवढं मोठं तत्वज्ञान आपल्याला उपलब्ध झालं नसतं. तर ही जी असमर्थता जी आहे रक्षण करण्याची, ही कशामुळे आहे, तर ही फक्त आपला पाली भाषेच्या बद्दल अभ्यास करण्याची जी उदासीनता जी आहे त्या उदासीनतेमुळे आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या पाली भाषेचा थरोली अभ्यास करत नाही, सूक्ष्मपणे अभ्यास करत नाही, तोपर्यंत भगवान बुद्धांचे तुम्ही वचन जे आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेणार नाही आणि लोकांनाही सांगू शकणार नाही. आता लोकांना सांगू शकणार नाही किंवा ह्या पाली भाषेचे जे काही अकॅडमिक ज्या पदव्या ज्या आहेत, जसे की BA आहे, MA आहे किंवा PhD आहे, डॉक्टर लेवलचे जे आहेत, हे लोक कुठे मिळत नाही. आता शिकवणारेच मिळत नाही, त्यामुळे विद्यापीठ पण काय म्हणतं, शिकवणारेच नाही त्यामुळे आम्ही अभ्यासक्रम लागू करू शकत नाही. म्हणजे बघा कोंडी कशी होते, शिकवणारे नाही म्हणून अभ्यासक्रम लागू होत नाही. आणि जे शिकायची इच्छा असते त्यांना, तर ते कुठे विद्यापीठाच्या लेव्हलला किंवा विद्यापीठ कुठे असतात, मोठमोठ्या सिटीमध्ये असतात, म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा वगैरे या ठिकाणी ग्रामीण भागातला मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर असा ही जी कोंडी जी आहे, ही कोंडी असल्यामुळे सामान्य लोकांपर्यंत पाली भाषेचा अभ्यास किंवा प्रचार प्रसार होऊ शकला नाही. त्यामुळे जे काही शिक्षित लोक आहेत, पाली भाषेचं जाणकार आहेत किंवा ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी हळूहळू प्रयत्न करून का होईना आज वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये बऱ्यापैकी शिक्षक उपलब्ध आहेत आणि ते जे काही शिकवतात, म्हणजे जो काही त्या ठिकाणी जे काही उपक्रम राबवला जातो, जे काही डिग्रीज आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, कोर्सेस आहेत, पदवी कोर्सेस आहेत, ते त्या ठिकाणी शिकवतात. तर असे हे वेगवेगळ्या फील्डवरती, मंचावरती, वेगवेगळ्या पातळीवरती
पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. पूर्वी विद्यापीठामध्ये शिकवण्याच्या ऐवजी पूर्वी बुद्ध विहारामध्ये बुद्ध वचन भिक्खूगण शिकवत होते. आपल्या आपल्या परीने त्याचा अभ्यास करून, म्हणजे पिढ्यानपिढ्या जे काही चालू आलेलं जे मुखोद्गत जे काही व्याकरण आहे ते समजून घेऊन आपल्या गुरु शिष्य ते बुद्ध विहारांमध्ये शिकवलं जात होतं. आता कुठे विद्यापीठामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ते शिकवलं जात आहे. तर अशा प्रकारे हे पाली भाषेचं जे काही ज्ञान जे आहे किंवा बुद्धांचं जे काही ज्ञान आहे हळूहळू आपल्या समोर येत आहे. तर मित्रांनो, हे जे काही पाली भाषेचे जे काही उपक्रम जे आहेत किंवा शिक्षण क्रम म्हणूया आपण किंवा अभ्यासक्रम म्हणूया, हे आज आपल्याला विविध विद्यापीठामध्ये भारतामध्ये विविध विद्यापीठामध्ये आढळून येतात. त्यामध्ये पूर्ण भारत देशाचा जर आपण विचार केला तर दिल्ली विद्यापीठामध्ये आहे, त्यानंतर बनारस हिंदू जे विद्यापीठ आहे त्यामध्ये आहे, नंतर लखनौच्या विद्यापीठामध्ये मध्य प्रदेशमध्ये पण आहेत, म्हणजे कलकत्त्यामध्ये आहेत, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी आहे. आणि ह्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सर्टिफिकेट म्हणजे 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा जो कोर्स असतो त्या कोर्स पासून जे सर्टिफिकेट नंतर डिप्लोमा म्हणजेच पदविका तो पण 1 वर्षाचा कोर्स असतो. तर त्याच्या मी तुम्हाला ह्या कोर्सेसमध्ये काय काय कंटेंट असतात ते पण मी तुम्हाला सांगेल. पदविका, त्याच्यानंतर पदवी जी आहे म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणतो तो कोर्स आहे. नंतर पदवीनंतर MA लेव्हलचा म्हणजे त्याला आपण पदव्युत्तर कोर्स म्हणतो तो पण कोर्स शिकवला जातो. त्यानंतर MPhil आणि डॉक्टरेट ह्या स्तरापर्यंत अभ्यासक्रम चालू आहे. परंतु जर आता मी स्वतः बऱ्याचशा विद्यापीठांच्या बाबतीमध्ये माहिती जी काही मला माहित आहे तर किंवा जगामध्ये जे काही विद्यापीठ आहेत त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे तर त्या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्यांची संख्या किती असावी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतकी आहे. म्हणजे सर्टिफिकेट कोर्सला किती लोक असतील तर 5 किंवा 10 लोक असतील. डिप्लोमाला किती लोक असतील तर 5 किंवा 10 लोक असतील. MA ला किती असतील तर किंवा 2 किंवा 3 लोक असतील. किंवा PhD कोण करत असेल तर अख्ख्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर समजा एक 5 किंवा 10 लोक करत असतील. आता ह्या स्टेजला जास्त लोक आहेत. किंवा बंगालमध्ये किंवा दिल्लीमध्ये किती लोक असतील PhD करणारे तर 2-4 म्हणजे हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतकी संख्या आधी होती. परंतु जशी जशी ही परिस्थिती लोकांमध्ये आधीच्या जे शिकणारे जे आहेत ज्यांनी डिग्री हस्तगत केलेली आहे त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून हळूहळू लोकांमध्ये ही जी जनजागृती जी आहे ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मात्र चित्र बदलत गेलं. आणि याचा अनुभव मी स्वतः केलेला आहे. मी हा प्रयोग स्वतः केलेला आहे. ज्यावेळेस मी MA झालो आणि नेट उत्तीर्ण झालो आणि मला मुंबई विद्यापीठामध्ये पालीचं ग्रामर शिकवण्याची संधी आमच्या आदरणीय गुरुवर्य जे आहेत भगत मॅडम, योजना भगत मॅडम जे आहेत त्यांनी मला संधी दिली. तर मी तिथे शिकवायला लागलो. मी नाशिकवरून जात होतो तर मला असं मनामध्ये आलं की आपण नाशिकच्याच लोकांना का शिकवू नये. जर आपण मुंबईमध्ये जातो ठीक आहे तिथेही शिकवू पण नाशिकच्या लोकांना सुद्धा आपण इथे शिकवलं पाहिजे. मग नाशिकमध्ये आम्ही पाली भाषेचे वर्ग सुरू केले आणि 5 वर्षापासून आम्ही नंदकिशोर साळवे सर, मी आणि जोपूरकर सर आम्ही 3 जण मिळून या ठिकाणी पाली भाषेचे वर्ग सुरुवात केली. तर तुम्हाला मित्रांनो मी सांगतो की माझा पहिला जो वर्ग होता 2015 मध्ये त्यामध्ये किती स्टुडंट्स होते? फक्त 2 स्टुडंट्स होते. परंतु मी ती चिकाटी ठेवली की 2 स्टुडंट्सला मी वर्षभर आले नाही तर फोन करून आणि तेही म्हणजे त्यांच्या सोयीच्या ठिकाणी त्यांच्या घराच्या जवळ जाऊन स्वतः मी ते शिकवले. दुसऱ्या वर्षी 3 ते 4 झाले, 4 ते 5 झाले. नंतर आज ह्या नाशिकमध्ये जवळजवळ दरवर्षी 30 ते 35 स्टुडंट्स हे सर्टिफिकेट आणि डिप्लोमाचं अध्ययन करत आहे. आणि जी काही 5 वर्षापूर्वी धम्माच्या बाबतीमध्ये जे काही अज्ञान जे होतं ते अज्ञान जे आहे
आणि आता जे काही शिकून बाहेर पडलेले लोक आहेत त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फार मोठा चांगला फरक पडलेला आहे. तर हे कशामुळे होऊ शकलं की हे कोणीतरी याची जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी वर्षानुवर्ष ही पार पाडली. तर हे करत असताना पदवी म्हणा किंवा सर्टिफिकेट म्हणा किंवा हे जे कोर्सेस जे आहेत तर याच्यामध्ये नेमकं काय शिकवलं जातं हे महत्वाचं आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा अशा अनेक NGO आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत की ज्या धम्माचा प्रचार प्रसाराचं काम करतात. तर त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अनेक पाली भाषेचे वर्ग, शिकवण्याचे वर्ग चालू आहेत आणि बऱ्यापैकी तिथे लोक ऍडमिशन पण घेतात आणि भिक्खूगणही शिकवतात आणि आमच्यासारखी ज्यांनी डिग्री घेतलेल्या आहेत किंवा अकॅडमिक लेवलचे जे लोक आहेत ते पण शिकवतात. ते पण उत्कृष्ट काम चालू आहे, नो डाऊट. महाराष्ट्रामध्ये आपल्या अरविंद भंडारे यांची एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. लातूरमध्ये सोनवणे सरांची इन्स्टिट्यूट आहे. इंडिया लेवलला गडपाल सरांची एक इन्स्टिट्यूट आहे. अशा अनेक संस्था आहेत किंवा कल्याणमध्ये आणखी एक बरीचशी संस्था आहे. धम्मकाया फाउंडेशन आहे. पुण्यामध्ये आपले सुगत भंतेजी आहेत, ते सुद्धा त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पाली भाषा शिकवण्याचे उपक्रम राबवत असतात किंवा ट्रान्सलेशनचे कामं करत असतात. औरंगाबादमध्ये सुद्धा एक दोन अशा संघटना आहेत, त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा अच्छा, आवाजाचा प्रॉब्लेम आहे का? येतोय का आवाज सगळ्यांना? हा सर, आवाज येतो आहे, फक्त आवाज जरा कमी येत होता अशी कंप्लेंट आहे. पण तुम्ही लॅपटॉपवर आहात ना, त्यामुळे लॅपटॉपला आवाज कमीच येईल सर. हा, मी जरा जवळ हो सर, लॅपटॉपला आवाज जो आहे तो कमीच येतो. मोबाईलला असला तर मोबाईलला आवाज येतो व्यवस्थित, परंतु ठीक आहे, थोडा कमी आहे पण आवाज व्यवस्थित आहे. तर अशा प्रकारे अनेक ज्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून फक्त म्हणजे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा लेव्हलचे उपक्रम राबवले जातात. तर ह्या सर्टिफिकेट आणि डिप्लोमा लेव्हलचे जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये काय शिकवलं जातं, तर पाली भाषेची तोंड ओळख शिकवली जाते किंवा त्यामधला थोडा जो ग्रामरचा भाग जो आहे तो शिकवला जातो. जसं की आपल्या काय म्हणतात त्याला, शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जातो म्हणजे बालवाडीमध्ये, पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये, तर त्याला जसं मराठी इंग्रजीच्या भाषेचं प्राथमिक ज्ञान दिलं जातं त्या पद्धतीचं ज्ञान पाली भाषा, ग्रामर याचं दिलं जातं. किंवा बुद्धांचं जे काही त्रिपिटक जे आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, तर याची जी काही तोंड ओळख जी आहे आणि त्याच्यामधले जे काही भाग जे आहेत ते भागांची माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्या प्रत्येक ग्रंथामध्ये भगवान बुद्धांनी कोणत्या विषयावरती उपदेश केलेला आहे, माहिती दिलेली आहे, त्याचं एक थोडक्यात विवरण केलं जातं. आणि त्यानंतर हे जी म्हणजे ग्रंथ संपदा जी आहे किंवा बुद्ध वचन जे आहेत आपल्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचले गेले आहेत, त्याची शुद्धता कशी राखली गेलेली आहे, तर ती जी संगती जी आहेत किंवा आपण त्याला संगती म्हणतो, म्हणजे थोडक्यात अधिवेशन म्हणा किंवा परिषदा जे म्हणतात आपण आताच्या भाषेमध्ये, तशा भिक्खू गणांच्या परिषदा भरून त्याचं सत्यता वारंवार पडताळून ते आपल्यापर्यंत कसे पोहोचले गेलेले आहेत, अशा 6 संगतींचं वर्णन सुद्धा त्या आपल्या सर्टिफिकेट कोर्समध्ये किंवा डिप्लोमा कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर जातक कथेची तोंड ओळख होते. त्याचबरोबर धम्मपद जे आहे की जे सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ आहे की जो त्याचं रेकॉर्ड आहे की जगातल्या सर्वात जास्त भाषेमध्ये त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. भगवान बुद्धांनी इतके सुंदर म्हणजे जीवनाला उपयोगी पडतील, माणूस सुखी होईल अशा पद्धतीचे धम्मपद सांगितलेले आहेत. त्या धम्मपदाच्या मधील काही वग्गांचं, सगळेच नाही, काही वग्गांची माहिती त्यामध्ये मिळते.
आता हे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सच्या ठिकाणी आहे, परंतु पदवी जे आहे तर पदवीमध्ये तुम्हाला पाली भाषेचं जे ग्रामर जे आहे, ऍडव्हान्स ग्रामर जे आहे त्या ठिकाणी शिकवलं जातं. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक सूत्र जे आहे ते सूत्र तुम्हाला वाचण्याची सवय केली जाते किंवा समजून सांगितलं जातं किंवा त्यातलं ग्रामर सांगितलं जातं. ते समजून घेतल्यानंतर त्यामधले जे काही ट्रान्सलेट करण्याची जे पुढे काही ट्रान्सलेट तुम्हाला जर करायचं असेल एखादं सूत्र तर त्याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. म्हणजे अशा प्रकारे पुढची स्टेप्स त्या पदवी वर्गामध्ये होते. पाली भाषेचं जे ऍडव्हान्स ग्रामर आहे, आता पाली भाषा ही बोली भाषा होती. बोली भाषा आणि साहित्यिक भाषेमध्ये फार फरक पडतो, कारण बोली भाषेमध्ये वारंवार तेच शब्द तेच ग्रामर रिपीट होत असतं, परंतु साहित्यिक भाषामध्ये किंवा ग्रंथाच्या भाषामध्ये व्याकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्लूड असतं. तर त्या व्याकरणाची ओळख होणं हे फार महत्वाचं असतं, कारण एखाद्या शब्दाचा जरी तुम्ही गैर अर्थ जर काढला तर त्याचा अर्थ बदल होतो. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो की आपल्या बुद्ध वंदनेमध्ये एक नथी में शरणं अय्यंग बुद्धो में धम्मो में शरणं वरंग अशा पद्धतीचं बरेचसे जण हे उच्चारण करत असतात. तर ज्यावेळेस मी अय्यंग हा शब्द ऐकला आणि मी ज्यावेळेस जरा खोलात गेलो त्याचा अर्थ हे करायला लागलो, त्यावेळेस मला माझ्या लक्षात आलं की इथे अय्यंग हा शब्द नाही, इथं अन्यंग शब्द आहे. तर ते मी म्हणजे लोकांना हे पटवून दिलं की अरे बाबा, अय्यंग जर म्हटलं तर त्याचा अर्थ फार वेगळा होतो आणि अन्यंग जर म्हटलं तर जो खरा अर्थ जो आहे, अभिप्रेत अर्थ आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला कळतो. तर अयंग म्हणजे हा आणि अन्यंग म्हणजे इतर. नथी मे शरणं अन्यंग म्हणजे मी इतर कोणत्याही धर्माला मी शरण जात नाही आणि बुद्ध, धम्म आणि संघ हेच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, या अशा प्रकारचं त्या पदाचं अर्थ आहे. तर ते अयंग शब्द जर समजा तुम्ही उच्चारण केला किंवा त्याचं हे केलं तर त्याचा अर्थच निघत नाही. आणखी थोडक्यात वेरमणी हा शब्द जो आहे, तर आपण वेरमणी असा शब्द हे करतो, तर त्याचं जर मी त्यावेळेस परत त्याचा हे केला तर ऍक्च्युअली तो शब्द वेरमणी असा शब्द आहे. आपण वेरमणी म्हणजे वेर म्हणजे काय, एनिमी म्हणजे काय म्हणतो त्याला, शत्रुत्व म्हणतो आपण, आणि मणी म्हणजे मणी. तर याचा अर्थ काय लागणार आहे? आणि वे रमणी जर म्हटलं तर हा शब्द रम शब्दापासून तयार झालेला आहे, म्हणजे रमणे, त्याचा आस्वाद घेणे वगैरे. आणि वे म्हणजे त्याचा तो निगेटिव्ह फॉर्म आहे, म्हणजे मी त्या याच्यामध्ये रमणार नाही, मी ते ऍक्सेप्ट करणार नाही, अशा पद्धतीचा तो शब्दाचा अर्थ आहे. परंतु उच्चार करताना जर वेरमणी जर म्हटलं तर त्याचा शब्दाचा अर्थ कम्प्लीट बदलतो, आणि वेरमणी म्हटलं तर त्याचा अर्थ बरोबर लागतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत बारीक याच्यामध्ये म्हणजे सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्हाला पदवी लेवलला शिकवलं जातं आणि त्याचं ज्ञान पण तुम्हाला मिळतं. आता सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी तर म्हणजे धम्म तुम्ही कसा शिकावा आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर शिकलात तर काय होतं याचं एक सुंदर उदाहरण भगवान बुद्धांनी अलगद सुत्तामध्ये दिलेलं आहे. अलगद्द म्हणजे काय, साप. ते उदाहरण मला तुम्हाला सांगायची म्हणजे सांगावंच लागेल, कारण आपण जी काही मिस्टेक करतो त्या कशा मिस्टेक करतो बघा. भगवान बुद्धांनी सांगितलेलं, त्यांच्या या गणामध्ये ना एक व्यक्ती म्हणजे एक भिक्खू असा होता की तो भगवान बुद्धांनी जो पद सांगितलाय किंवा जे धम्म सांगितलेला आहे, जो विचार सांगितलेला आहे, त्याचा तो नेमका उलटा अर्थ लोकांमध्ये सांगत होता आणि भिक्खू गणामध्ये पण सांगत होता. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की जे म्हणजे नुकसानकारक जे विचार आहे किंवा अपायकारक जे विचार आहे ते विचार जर तुम्ही आत्मसात केले किंवा आचरणात आणले तर त्याचं फळ जे आहे त्याचं फळ सुद्धा तुम्हाला नुकसानकारकच मिळणार आहे, बरोबर. तर हा व्यक्ती जो आहे याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं नीट न कळल्यामुळे किंवा त्याच्या मनामध्ये काही दूषित भाव असल्यामुळे तो इतरांना असं सांगत होता की भगवान बुद्धांनी जे काही अपायकारक धम्म सांगितलेले आहेत
ते आचरणात आणल्यावर सुद्धा त्याचा अपायकारक परिणाम होत नाही, असं तो चुकीचं लोकांकडे सांगत होता. आता ही गोष्ट भिक्खूंना कळाली. भिक्खूंनी त्याला विचारलं की तू असं का सांगतो. तो म्हटलं भगवान बुद्धांनीच असं सांगितलेलं आहे आणि मी ते आचरणात आणतो आणि ते मी लोकांना सांगतो. तर ते भिक्खू त्याला सांगतात की ते तसं नाही बाबा, हे असं आहे, तरी तो ऐकत नाही. शेवटी भिक्खूगण भगवान बुद्धांना सूचना करतात की एक भिक्खू असा असा प्रकारचं वर्तन करतोय. तर भगवान बुद्ध त्याला बोलवतात आणि त्याला रागवतात. भगवान बुद्ध रागवत नव्हते असा विषय नाही, पण त्या रागवण्यामागे त्यांची मनामध्ये फार करुणा असायची. त्याला मोग पुरुष म्हटलं भगवान बुद्धांनी, म्हणजे मूर्ख पुरुषा. अरे मी जे काही अकल्याणकारक धर्म जे आहे जे सांगतो त्याचे परिणाम अकल्याणकारकच असतात. मी असं चुकीचं कुठेही सांगणार नाही. तर ह्याशा पद्धतीचं चुकीचं तो शिकल्यामुळे काय झालं की त्याला त्याच्या सोबत राहणारे जे व्यक्ती जे आहेत ते निब्बाणापर्यंत पोहोचले, अनंत झाले, परंतु हा व्यक्ती जसा आहे तसाच तिथे राहिला. नुकसान कोणाचं झालं, त्या व्यक्तीचं झालं. तर हे झाल्यानंतर भगवान बुद्ध त्या पूर्ण भिक्खू गणाला सांगतात की धम्माचं सुद्धा असंच आहे. तर त्याची उपमा देऊन भगवान बुद्ध सांगतात की एक व्यक्ती की ज्याला साप पकडण्याची इच्छा होते, तो साप पकडण्यासाठी तो अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर त्याला साप दिसतो आणि साप दिसल्यानंतर तो त्या सापाला मधोमध किंवा त्याच्या तोंडाच्या थोडं अलीकडे त्याला पकडतो आणि पकडल्यानंतर जे व्हायचं ते होणारच, कारण आपला जीव वाचवण्यासाठी तो सर्प जो आहे तो प्रयत्न करणारच. तो सर्प त्याला दंश करतो आणि दंश केल्यामुळे त्या माणसाचा मृत्यू होतो. तो जर विषारी असेल तर हमखास मृत्यू होणार, जर विषारी नसेल तर त्याला यातना तरी होतील, मरण यातना तरी होतील. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. त्या माणसाने चुकीच्या ठिकाणी सापाला पकडल्यामुळे तो मृत्यूला जाऊ शकतो किंवा मृत्यू समान यातना तो भोगू शकतो. तसंच धम्माच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही जर धम्म व्यवस्थित समजून घेतला नाही तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला मरण किंवा मरण यातना सुद्धा भोगावे लागू शकतात. इतका गंभीर इशारा आपला भगवान बुद्धांनी भिक्खू गणाला दिलेला आहे. तर हे जे उदाहरण जे आहे हे आपल्या सगळ्यांना लागू होतं. आज तुम्ही जर बघितलं तर भगवान बुद्धांचा धम्मा आहे त्यामध्ये क्लिअर कट स्टेप बाय स्टेप सगळं अनंत किंवा निब्बाण पर्यंत पोहोचण्याचे सगळं जसे विज्ञानामध्ये सायन्समध्ये जशा स्टेप्स असतात किंवा मॅथमॅटिक्समध्ये कशा स्टेप्स असतात, सूत्र असतात, तसे सगळं दिलेलं आहे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. परंतु त्या पद्धतीने कोणीही काही करत नाही आणि अजूनपर्यंत एकही माणूस असा आपल्याला अजून दिसला नाही की तो आरांत झालेला आहे आणि त्यांनी निब्बाण प्राप्त केलेलं आहे. तर असं का होतं, तर ही चुकीची पद्धतीने धम्माला समजून घेणं किंवा चुकीच्या पद्धतीने आचरण करणं हे यामुळे होतं. तर हे विद्यापीठामध्ये जे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाद्वारे ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळत असतात आणि याचा पिरियड मोठा असतो. 1 वर्ष असतो, 2 वर्ष असतात, 4 वर्ष असतो आणि हळूहळू आपण हे शिकत असतो. बुद्ध विहारांमध्ये आपण धम्म ऐकायला जातो, भिक्खूगण येतात, भिक्खू बसतात. किती वेळ शिकवतात तुम्हाला किंवा किती वेळ सांगतात? 1 तास. 1 तास तुम्ही नीट ऐकतात, त्याच्यानंतर मग तुमच्याही डोक्यावरनं सगळं काही जात असतं. किंवा 1.5 तास शिकवल्यानंतर जे काही थोडं ऐकायचं तेवढं ऐकतं, बाकीचं सोडून जातं. परंतु ऐकलेलं पण किती वेळ तुमच्या लक्षात राहतं? 1 तास, 2 तास, 3 तास. नाहीतर दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी जे काही सांगितलेलं ते सगळं विसरलं जातं. परंतु अकॅडमिक इयरमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये किंवा खाजगी संस्थांद्वारे जे काही तुम्ही वर्षभर शिकतात ते वर्षभर तुमच्या मनावरती त्याचा ठिबक सिंचनासारखं त्याचा परिणाम होत असतो. म्हणून हे जे उपक्रम विद्यापीठामध्ये जे राबवले जातात त्या उपक्रमांमधूनच आपण ह्या भगवान बुद्धांच्या जो काही बुद्ध वचन जे आहेत हे समजून घेतले पाहिजे. हळूहळू प्रकारे त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि तो आपण आचरणात आणला पाहिजे. तर पदवीची जी डिग्री आहे त्यामध्ये अशा प्रकारचे आता किती विषय असतात? 8-8, 9-9 विषय असतात. त्यामध्ये तुम्हाला सुत्त पिटकमध्ये 5 भाग आहेत, बरोबर.
विनय पिटकामध्ये, सुत्त पिटकामध्ये आपलं ते तिथे पण 5 भाग आहेत, अभिधम्मामध्ये 7 भाग आहेत, त्याच्यामध्ये परत आणखी भाग आहेत. म्हणजे सुत्त पिटकाचा खुद्दक निकाय जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये आणखी 15 ग्रंथ आहेत आणि त्या 15 ग्रंथामधून एक ग्रंथ धम्मपद आपण वाचतो. म्हणजे VRI म्हणजे इगतपुरीची जी संस्था जी आहे त्या संस्थेने पाली भाषेचं हे संस्करण केलेलं आहे आणि त्याचे ग्रंथ पाली भाषेमध्ये लिहिलेले आहेत ब्रह्मदेशातून इकडे आणून. तर त्याचे 140 ग्रंथ आहेत. त्यामधला एखादा ग्रंथ मी ज्यावेळेस वाचतो तर मला ते वाचताना असं वाटतं की अरे बापरे, हे ते किती छान आहे, याचं किती ज्ञान आहे. पण ती 1 ओळ 2 ओळ आणि एका ग्रंथामधली याच्यातनच तुम्हाला एवढं ज्ञान मिळतं, तर हे बाकीचे ग्रंथ किती तुम्ही वाचू शकणार, कधी वाचणार. म्हणजे 84,000 जे सूत्र आहेत किंवा सुत्ता जे आहेत हे वाचायला मी जेव्हा कॅल्क्युलेशन्स केलं की माणूस साधारणतः 30च्या नंतर धम्मामध्ये, 40च्या नंतर, 50च्या नंतर तो अभ्यासाला सुरुवात करतो आणि मृत्यूचा जो हे बघितला आपण तर 60 किंवा 70 पर्यंत जातो. तर मनुष्य 20 ते 15 वर्षाच्या दरम्यान आजकालचा ट्रेंड सांगतो मी तुम्हाला, तो तेवढा शिकतो. तर ह्या 15 वर्षाचे जर दिवस जर केले तर ते जास्त काही होत नाही. 365 गुणिले 15 जर केले तर जास्तीत जास्त तुमचे 3500 किंवा 4500 अशा पद्धतीने आपलं दिवस होतात. आणि हे 84,000 सूत्र रोज जरी वाचला तर ते पूर्ण होणार आहे का, ते समजून घेणार आहे का. परिस्थिती अशी आहे की एकेका सूत्रावर परदेशामध्ये PhD करतात लोक एकेका सूत्रामध्ये. तर हे 84,000 सूत्र जर कॅल्क्युलेशन केलं तर 7 वेळा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल, 7 ते 8 वेळा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. या 20 वर्षाचा स्पॅन जर धरला तर म्हणजे एवढी महान ग्रंथ संपदा जी आहे ही वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी इतका मोठा त्याग क्षणोक्षणी तुम्हाला हा करावा लागणार आहे. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला अकॅडमिक जो पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेऊन हे रोजचा अभ्यास तुम्हाला हे करावा लागेल. बाहेरच्या परदेशातील लोकांचा तुम्ही जर हे बघितला तर श्रीलंका म्हणा किंवा ब्रह्मदेश म्हणा किंवा चीन वगैरे बाकीचे जे देश म्हणा, यांच्याकडे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीज मध्ये फक्त धम्माचंच शिक्षण दिलं जातं, बाकी कुठलंही शिक्षण दिलं जात नाही. 4-4, 5-5 वर्ष काही लोक तर आजीवन याच धम्माचं पठण करत असतात किंवा अभ्यास करत असतात. त्यावेळेस ते त्यांना अवगत होतं. आपल्याकडे अजून तशी परिस्थिती आली नाही, आताशी सुरुवात झालेली आहे. आणि याच्यानंतर MAच्या लेव्हलला ज्यावेळेस आपण जातो, MAच्या लेव्हलला जातो तर त्यावेळेस आपल्याला अभिधम्माची ओळख होते की जो अत्यंत महत्वाचा आणि विज्ञानावरती आधारित असा अभिधम्म भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. म्हणजे जो सामान्यासाठी जो धम्म सांगितलेला आहे, उपमा देऊन सांगितलेला आहे, उदाहरणं देऊन सांगितलेला आहे, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलेला आहे, तो सुत्त पिटकामध्ये आपल्याला सापडतो. परंतु अभिधम्मामधला जो धम्म जो आहे तो तुम्हाला अत्यंत हायर लेवलला सापडतो. म्हणजे त्यामध्ये जसं आपण सुत्त पिटकामध्ये पाण्याला पाणी म्हणू, जल म्हणू, बरोबर की नाही, परंतु भगवान बुद्ध तिथे अभिधम्मामध्ये पाण्याला जल म्हणणार नाही, त्याला सायंटिफिक भाषेमध्ये H2Oच म्हणणार. त्याची एकदम चिरफाड करणार, त्या शब्दाची, त्या धातूची, त्या वस्तूची, त्या मनाची अगदी सायंटिफिक लेवलला चिरफाड करणार. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या MA लेवलला आपण करत असतो. तर हे करत असताना सुरुवातीपासून म्हणजे प्रमाणपत्र जे आहे अभ्यासक्रम तिथून सुरुवात करून आपण PhD पर्यंत जाऊ शकतो. तर अशा अनेक संस्था ज्या आहेत या अनेक संस्था स्वतःही प्रयत्न करतायत, विद्यापीठही प्रयत्न करतायत. त्यामध्ये आम्ही स्वतः आमच्या पाली भाषा संशोधनच्या माध्यमातून इथे असणारं जे मुक्त विद्यापीठ जे आहे त्यामध्ये प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही पुस्तक डिझाईन करून दिलं, सगळा अभ्यासक्रम डिझाईन करून दिला आणि आम्हाला त्या ठिकाणाहून मान्यता मिळाली, या संस्थेला मान्यता मिळाली ह्या वर्षापासून. तर ती ऑनलाईन पद्धतीने मान्यता मिळालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये पाली भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेऊ शकतो.
ही फार महत्वाची बाब आहे. म्हणजे तुम्हाला पुण्याला मुंबईला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून ऑनलाईन शासनाचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. ते तुम्ही घेऊ शकता आणि पुढे तुमची ह्या शासनाच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पुढे BA MA वगैरे तुमचा अभ्यास तुम्ही हा पुढे सुरू ठेवू शकता. आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये मी स्वतः तुम्हाला ऑनलाईन शिकवणार आहे. त्या पुस्तकाचं पण डिझाईन मी केलेलं आहे. तर मला खात्री आहे की आपला प्रमाणपत्र स्तरावरती योग्य प्रकारे प्रामाणिकपणे धम्म किंवा ते पाली भाषेचं व्याकरण हे लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाशिक मधूनच हा उपक्रम जो आहे हा पहिला उपक्रम की जो डिस्टन्स लर्निंग मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणजे आता सुरू झालेला आहे आणि ज्या दिवशी सुरू झाला त्याच्या दुसऱ्या 3 ते 4 दिवसातच प्रचंड प्रतिसाद म्हणून जवळजवळ 30 ते 35 40 ऍडमिशनचे फोन सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आणखी सांगण्यासारख्या आहेत. तर अशा ह्या उपक्रमांच्या माध्यमातून तुम्ही स्वतः प्रयत्न करा. आम्हीही प्रयत्न करत आहोत, इतरही प्रयत्न करत आहोत आणि जे काही धम्माची जी चळवळ जी आहे, जी पाली भाषा प्रचार प्रसाराची जी चळवळ आहे, धम्माची जी चळवळ आहे ही आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुढे नेऊया. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सगळ्यांनी मला शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल सगळे उपासकांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम. साधू साधू साधू. खूप खूप धन्यवाद आदरणीय भालशंकर सर. आपण पाली भाषा याविषयी अत्यंत समर्पक असं मार्गदर्शन सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींना केलेलं आहे. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय अशोक भाऊ धम्मपालन गाथा व मंगल मैत्री मंगल कामना घेतील. धन्यवाद भालशंकर सर. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भालशंकर सरांना विनंती करेल की आपण जर तुम्हाला शक्य असेल तर दर रविवारी या व्याख्यानमालेमध्ये पाली परिचय, पाली भाषा परिचय हे व्याख्यान आपण द्यावं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना पालीचा परिचय होईल आणि पाली भाषेच्या संबंधानं आपल्याला पण जे सांगायचं आहे ते सांगता येईल. मी 62 वर्षाचा झालो. या 62 वर्षामध्येही आम्ही वेरमणीच म्हणतो. हे पहिल्यांदा ऐकलं का वेरमणी आहे. वेरमणी जसं लोक सुरा मेरय मध्य म्हणजे कामे सुमिच्छा म्हणतात. जे कामे मिच्छाचारा म्हणायला पाहिजे. तर खूप आपल्याला काम करायचं आहे. तर रविवारी आपण वेळ द्यावा. दर रविवारी या 7:30 ते 8:30चा जो पिरियड असतो आपण पाली शिकवावं. समितीचे लोक उत्सुक आहेत. जे अनेक लोक जॉईन होतात त्यांची पण इच्छा आहे आणि या निमित्तानं आपलं बुद्धविहार समन्वय समितीचेही जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल. आपलं जे उद्दिष्ट आहे ते पण साध्य होईल आणि जे जॉईन झालेले आहे त्यांचं पण उद्दिष्ट साध्य होईल. एकंदरीत समाजाचं त्याच्यामध्ये कल्याण होईल. जे आजारी असतील ती सर्व लोक आजारातून बरे होत. ज्यांच्या घरी मृत्यू झाला असेल त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींना आदरांजली, त्यांच्या परिवाराची मंगलकामना, शत्रूचीही मंगलकामना आणि मित्राचीही मंगलकामना हे महत्वाचं. आणि सर्व प्राणी मात्राची मंगलकामना करण्यासाठी आपण हात जोडावे आणि मला माझ्यासोबत म्हणावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो,
तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच। न तावता धम्मधरो यावता बहुभासति। यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्।
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना जय भीम। काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारे सर। धन्यवाद भाऊ। आजचे आपले व्याख्याते सन्माननीय राजेंद्र भालशंकर सर यांनी अतिशय उपयुक्त अशा विषयावर आपल्याला खूप प्रभावी व समर्पक असे मार्गदर्शन केले आहे। आदरणीय अशोक भाऊंनी जी सूचना केली आहे त्या सूचनेचा आदर करून आदरणीय भालशंकर सरांनी आपली कन्सेंट दिलेली आहे, त्यांनी होकार भरलेला आहे। त्यामुळे आता भालशंकर सरांचं मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक आठवड्याला मिळणार आहे। आदरणीय भालशंकर सर यांचे बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच आज जे उपासक उपासिका बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। वेळोवेळी ज्या ज्या वेळेस बुद्धविहार समन्वय समितीला आवश्यकता असेल त्यावेळेस मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय भालशंकर सर आपल्यासोबत निश्चितच उपस्थित राहतील। बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संयोजक आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे समस्त उपासक उपासिका बंधू भगिनी जे आज वेळात वेळ काढून सरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील अगदी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। सर्वांचे पुनश्च मनापासून आभार। आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7:30 वाजता याच लिंकवर एक नवीन विषय नवीन व्याख्याते। नमो बुद्धाय, सविनय सप्रेम, जय भीम, धन्यवाद, गुड नाईट।